एकविरेचा शिवराय की जय। उदो बोला एकविरेचा शिवराय की जय। उदो बोला एकविरेचा शिवराय की जय। चारकोप सेक्टर 8 येथील श्री दत्त मंदिर आणि दत्तगुरु सेवा संघ, एक समाजशास्त्रीय आणि धार्मिक विश्लेषण। मुंबईच्या उपनगरीय भागातील धार्मिक स्थळांचा अभ्यास करताना स्थानिक समुदायांनी स्वतःच्या पुढाकाराने स्थापन केलेली मंदिरे ही केवळ उपासनेची ठिकाणे नसून ती सामाजिक एकात्मतेची केंद्रे असल्याचं दिसून येते। कांदिवली पश्चिम येथील चारकोप सेक्टर 8 मध्ये स्थित श्री दत्त मंदिर हे याच प्रक्रियेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे। 2012 मध्ये पवार आणि परब यांसारख्या स्थानिक कुटुंबांनी आणि समाजधुरीणांनी एकत्र येऊन या मंदिराची स्थापना केली, ज्याने या संपूर्ण परिसराचा आध्यात्मिक चेहरा-मोहरा बदलून टाकला। 12 हे मंदिर केवळ एका विशिष्ट देवतेचे निवासस्थान नसून ते दत्तगुरु सेवा संघ या संस्थेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र आहे। या अहवालात मंदिराचा इतिहास, भौगोलिक स्थान, स्थापना, व्यवस्थापन आणि स्थानिक समुदायावर झालेला परिणाम, चारकोप सेक्टर 8 भौगोलिक आणि शहरी संदर्भ। कांदिवली पश्चिम हा भाग मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि वेगाने विकसित झालेला विभाग आहे। त्यातही चारकोप हा विभाग म्हाडा MHADA द्वारे नियोजित केलेल्या वसाहतींसाठी ओळखला जातो। सेक्टर 8 हा या वसाहतीचा एक असा भाग आहे जो निसर्गाच्या सानिध्यात असूनही आधुनिक नागरी सुविधांनी युक्त आहे। या विभागाचा पिनकोड 400067 असून तो कांदिवली पश्चिम टपाल कार्यालयाच्या अखत्यारीत येतो। सेक्टर 8 ची रचना प्रामुख्याने निवासी संकुलांनी RSC बनलेली आहे। या परिसरात सुखकर्ता RSC 21, हिल व्ह्यू RSC 25, जिने RSC 25 आणि साई सिद्धी RSC 25 यांसारखी महत्त्वाची गृहनिर्माण संकुले आहेत। अशा दाट लोकवस्तीच्या ठिकाणी रहिवाशांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी एखाद्या मध्यवर्ती धार्मिक स्थळाची आवश्यकता होती, जी श्री दत्त मंदिराच्या स्थापनेने पूर्ण झाली। ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि 2012 ची स्थापना। चारकोपमधील अनेक मंदिरांचा इतिहास हा त्या परिसरातील नागरीकरणाशी जोडलेला आहे। 1980 आणि 90च्या दशकात जेव्हा म्हाडाने चारकोपचे नियोजन केले, तेव्हा तिथे मोकळ्या जागांचे आरक्षण विविध सामाजिक कारणांसाठी ठेवण्यात आले होते। सेक्टर 8 मध्ये सुरुवातीला लहान स्वरूपात असलेली आध्यात्मिक केंद्रे कालांतराने भव्य मंदिरात रूपांतरित झाली। पवार आणि परब यांचे योगदान। श्री दत्त मंदिराची स्थापना 2012 मध्ये झाली। ही माहिती या परिसरातील सामाजिक इतिहासात महत्त्वाची ठरते। या मंदिराच्या उभारणीत पवार आणि परब या 2 आडनावांचा उल्लेख प्रामुख्याने केला जातो। महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेत पवार आणि परब ही आडनावे प्रामुख्याने मराठा समुदायाशी निगडित आहेत, ज्यांची भगवान दत्तात्रेयांवर प्रचंड श्रद्धा आहे। या कुटुंबांनी केवळ आर्थिक मदतच केली नाही, तर मंदिरासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा प्रश्न सोडवणं, म्हाडा आणि इतर सरकारी विभागांकडून परवानग्या मिळवणं आणि स्थानिक रहिवाशांना एकत्र आणणं यात सिंहाचा वाटा